नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। त्या चॅनलचा प्रथम वर्धापन दिन आहे। बरोबर। आपण आजच्या दिवशी काय व्यक्त व्हाल? नाही, खरंच खूप आनंद आहे, कारण आवाज महामुंबईचा या चॅनलने नवोदित पत्रकारांना जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, हक्काचं व्यासपीठ। कारण सगळ्याच क्षेत्रात पत्रकारांना पुढे जाण्यासाठी एका संधीची गरज असते। आणि खरं तर आवाज महामुंबईच्या चॅनलच्या माध्यमातून या चॅनलचे संपादक सन्माननीय श्री मिलिंदजी खारपाटील यांनी या नवोदित पत्रकारांना ही हक्काची एक संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी सर्वप्रथम मिलिंदजी खारपाटील यांना मनापासून धन्यवाद देते। आणि चॅनलचा पहिला वर्धापन दिन संपन्न होत असताना चॅनलची जी एक प्रगतीकडे वाटचाल आहे, उत्कर्षाकडे वाटचाल आहे, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे। आणि याचं श्रेय संपादक साहेबांना तर जातच, पण त्याबरोबरीला या चॅनलमध्ये जे काम करणारे आपले सगळे पत्रकार बंधू भगिनी आहेत त्यांच्या मेहनतीला सुद्धा जातं। कारण सर्वांच्या मेहनतीने हे चॅनल जरा यशाच्या शिखराकडे आगेकूच करत आहे। त्यामुळे नक्कीच याचा नितांत आनंद आहे। आनंद या गोष्टीचा आहे की अगदी सुरुवातीला ज्या वेळेला आवाज महामुंबईचा चॅनल येण्याआधी जे चॅनल होतं महामुंबई चॅनल 24/7, तर त्या चॅनलमध्ये पहिल्यांदा मिलिंद भाऊ यांनी मला निवेदिका म्हणून एक संधी दिली की त्या बातम्यांना आवाज देण्याची जी संधी मला मिळाली, त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यूज चॅनलची निवेदिका म्हणून ही जी ओळख झाली ती त्या कारणामुळे झाली। याचं श्रेय मी मिलिंद भाऊंनाच देते आणि नेहमीच मी ते सांगत असते सगळ्यांना। पण काही कारणास्तव ते चॅनल आपल्याला सोडावं लागलं आणि मग आम्ही मिलिंद भाऊंना विनंती केली की भाऊ, तुमच्यामध्ये हे सगळे गुण आहेत, किंबहुना तुम्ही गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहात, त्यामुळे तुम्ही स्वतःच एक चॅनल सुरू करा, अशी आमची एक मनापासून इच्छा आहे। आम्ही बऱ्याच जणांनी ती आमची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली, कारण चॅनल सुरू करणं ही थोडी खर्चिक बाब आहे। तरीसुद्धा त्यांनी ती रिस्क घेतली, पण त्यांची ती रिस्क फळाला आली आणि आज या संपूर्ण रायगडमध्ये आवाज महामुंबईचा चॅनलचं एक स्वतःची एक ओळख निर्माण झालेली आहे, स्वतःचं एक नाव झालेलं आहे। आणि त्यामुळे एक वर्षापूर्वी भाऊंनी जो निर्णय घेतला तो निर्णय आज यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं श्रेय जसं त्यांना आहे तसं तुम्हा सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना आहे। आणि त्यामुळे खरंच खूप मनापासून आनंद आहे की आज आपण आपल्या स्वतःच्या चॅनलचा पहिला वर्धापन दिन साजरा करतो। ओके, धन्यवाद। आणि